कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही सुजान राज्याचा मुख्य कणा. पण आज आपल्या महाराष्ट्रात याच कणाला जणू कीड लागली आहे. ज्यांच्या खांद्यावर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच जर बेफाम होणार असतील तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? या राज्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना विधिमंडळात उभं राहून आपल्याच प्रशासनाविरोधात, पोलिसांच्या मनामानी विरोधात आवाज उठवावा लागतोय. नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात घडलेली घटना केवळ धक्कादायक नाहीये, तर ती अंगावर काटा आणणारी आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना, कोणतीही दंगल किंवा आणीबाणी नसताना चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच गोळीबार होतो. आणि हा गोळीबार कोणी गुंडाने नाही, तर पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केवळ मजा मस्ती म्हणून केलाय. या बेजबाबदार कृत्यामुळे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे आणि हवालदार दत्ता धिंडळे हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडून महिला उलटला तरीही या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा मांडत शासनाला धारेवर धरलाय. आमदार हिरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिनाभरानंतरही राजपूत यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? त्यांना पाठीशी घालणारे ते अदृश्य हात कोणाचे? या घटनेचा पुरावा मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही गायब केले गेले असावे, असा दाट संशय त्यांनी व्यक्त केलाय. जर पोलिसांच्याच आवारातील पुरावे सुरक्षित नसतील तर सामान्यांच्या सुरक्षेची काय हमी? राजपूत यांनी पदभार घेतल्यापासून सिडको परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. रोजच्या मारामाऱ्या, तोडफोड आणि उघड माथा फिरणारे गुन्हेगार यामुळे नागरिक दहशतीखाली आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी उर्मटपणे बोलणे आणि मनमानी कारभार करणे ही या अधिकाऱ्यांची ओळख बनली आहे. त्यामुळे सिडको वासियांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. आता पाठीशी घालणे बंद झाले पाहिजे. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, गायब झालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घ्यावा आणि पोलीस निरीक्षक राजपूत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, हीच आमदार सीमा हिरे आणि संपूर्ण जनतेची मागणी आहे. नाशिक पोलीस ठाण्यामध्ये अंबड या पोलीस स्टेशनमध्ये आपत्कालीन किंवा कायदा व सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती नसताना पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केवळ मजा मस्ती म्हणून स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. शासकीय नियमानुसार अशा प्रकारच्या कोणत्याही गोळीबारानंतर त्याची पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करावी लागते किंवा वरिष्ठांना तातडीने अहवाल देणं बंधनकारक असतं. परंतु या घटनेला बरेच दिवस झाले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगलेले आहे. यामध्ये ट्रेनी PSI साळुंखे आणि दत्ता धिंडळे हे दोघंही जखमी झालेले आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यातील CCTV फुटेज देखील गायब करण्यात आल्याचा संशय आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून किरकोळ चूक झाली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात, परंतु स्वतःच्याच एका बेजबाबदार अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याने नाशिकमधील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर कारवाई. खाकीचा आदर राखायचा असेल तर खाकीतील अशा बेजबाबदार प्रवृत्तींना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.